आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात सुपरफास्ट संभर। संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप प्रचारात उतरलेत। राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे। मंचर नगर पंचायत निवडणुकीतील उच्च शिक्षित उमेदवार प्राची थोरात यांना अपक्ष म्हणून रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने त्यांनी स्वतः रिक्षा चालवत प्रचार केलाय। भाजपाच्या नाराज गटानं प्राची यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवलंय। परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये 21च्या 21 उमेदवार निवडून नाही आले तर गुलाल नाही लावणार नाही असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलंय। शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर सौदागर यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांनी जाहीर सभा घेतली होती, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं। तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहात का असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधलाय। नवऱ्याचा पक्ष भाजपा विरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपाच्या प्रचाराला येतात असं म्हणत कडूंनी हा निशाणा साधला। वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी 3 तर 25 नगरसेवक पदासाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी त्यांच्या घरातील तिघांना तिकीट दिलंय। साबेर खान यांच्यासह त्यांचा मुलगा भाच्याला शिंदे सेनेनं तिकीट दिलेलं आहे, त्यामुळे सर्वत्र घराणेशाहीची चर्चा आहे। माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। अनिल चौधरी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराची फाईल पुस्तकाचं प्रकाशन केलं। मंत्री संजय सावकारेंनी 20 वर्षामध्ये कुठलाही विकास केलेला नसून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय। नशिराबाद नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच वाढली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढला असतानाच शेकोट्यांभोवती राजकारणाचीही चर्चा आता रंगताना दिसतेय। शेकोट्यांभोवती बसलेल्या गावकऱ्यांच्या गप्पांना निवडणुकीची छाप स्पष्टपणे जाणवते। उमेदवारांची चाल, पक्षांची रणनीती, कॉर्नर सभा आणि गाव विकासाचे मुद्दे यावर चर्चा रंगू लागल्यात। बदलापूरची प्रचार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डायलॉग बाजीनं गाजली। बदलापूर में शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है असं शिंदेंनी म्हटलं। काही लोक आपल्याला म्हणतात तुम्ही झोपता कधी उठता कधी, याबद्दल सांगतो झोपण्यासाठी आलो नाही तर इथं झोप उडवण्यासाठी आलोय असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। वाशिमच्या मंगळुरू पीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाचे डॉक्टर दिलीप रत्न पारखी निवडणूक लढवत आहेत। या मंगळुरू पीर शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासह इतर समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आपण नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं त्यांनी सांगितलं। बदलापूर पश्चिमच्या समर्थनगर रमेशवाडी भागामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शेरसिंग यांना मारहाण करण्यात आली। भाजपा उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं। 20 प्रभागामध्ये 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षसाठी 10 प्रभागामध्ये प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या आहेत। मंचर नगर पंचायतीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। या ठिकाणच्या प्रचारावर बिबट्याचं सावट पाहायला मिळतंय। निम शहरी भाग असणाऱ्या मंचरच्या वाड्या वस्त्यांवरील शेतकरी आणि रहिवासी बिबट्याच्या भीतीमुळे उमेदवारांना रात्री प्रचारात येऊ नका असं सांगत आहेत। वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं। 20 प्रभागामध्ये 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या आहेत। भाजपाची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने असल्याची टीका खासदार निलेश लंकेंनी केली आहे। ते कराड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं। लातूरच्या औसा नगर परिषदेमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षवेधी लढत होणार आहे। औसामध्ये 30% मुस्लिम मतदार असून ते मतदार निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली। आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात, मात्र आपण या धमक्यांना घाबरत नाही असं सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपाला इशारा देण्याचं काम केलं।
वाशिमच्या मंगळुरू नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अशोकराव परळीकर उभे आहेत. आपल्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास आपण शहरातील बेरोजगारीचा प्रश्न हा निकाली काढून नागरिकांना रस्ते, वीज तसेच स्वच्छ मुबलक पाणी देण्यासाठी सरकारच्या विविध योजना शहरामध्ये आणण्यासाठी कार्य करू असं आश्वासन त्यांनी दिलं. धाराशिवच्या आलम शहर विकास आघाडीचे उमेदवार संयोगिता गाढवे यांच्या प्रचारासाठी बूम शहरामध्ये रॅली काढण्यात आली. तानाजी सावंतांनी उमेदवारांसाठी शहरामध्ये पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोलही केला. विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी मला राम सातपुतेंनी फडणवीसांसमोर 35 कोटींची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटलांनी केलाय. अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये मोहिते पाटलांनी हा खुलासा केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. मावळ तालुक्यातील तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी खास चेक नाका उभारलेला आहे. संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची आवश्यक तयारी पूर्ण झाली असून मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणीचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. यावेळी निवडणूक निरीक्षक सुनील माळी, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण निकम हे उपस्थित होते. लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस समर्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. जुन्या पुणे-मुंबई हायवेची वाहतूक कोंडी, शहरातील मूलभूत हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 उच्चशिक्षित जावांमध्ये लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्राप्ती मारोटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना मारोटकर या दोघी रिंगणात आहेत. एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. आता बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात सुपरफास्ट 100 मध्ये. श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरामध्ये 4 बिबट्यांचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. बिबट्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्यानं 2 जणांवर हल्ला केला. घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावण्यात आला असून नागरिकांनी परिसरामध्ये एकटं फिरू नये असं आवाहन वनविभागानं केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील खारे कर्जुने गावामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या भागामध्ये अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले. या भागामध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा इथं घडली आहे. ही मुलगी वडिलांसोबत शेतामध्ये गेली होती. या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. संसदेच्या 3 आठवड्याच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मतदान याद्याच्या विशेष सखोल फेर तपासणी आणि मतचोरी, वंदे मातरम, नवी दिल्ली हवा प्रदूषण या मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. दित्वाह चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या किनाऱ्यांवर दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. दित्वाह चक्रीवादळामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. दित्वाह चक्रीवादळाचा मोठा फटका या भागाला बसू शकतो असा अंदाज आहे. दित्वाह चक्रीवादळाचा परिणाम विमानसेवेवरही झालाय. चेन्नई विमानतळावरच्या 35 उड्डाणांना रद्द करण्यात आलंय. श्रीलंकेमध्ये दित्वाह चक्रीवादळामुळे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये आतापर्यंत चक्रीवादळामुळे 132 जणांचा मृत्यू झाला. श्रीलंकेच्या मदतीला भारतीय नौदल धावून गेलंय. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते.
राजस्थानातील जैसलमेरमध्ये भारत पाक सीमेवर एक ड्रोन सापडलाय। झाडे झुडपामध्ये हा ड्रोन पडला होता। बीएसएफ कडून याबाबत अधिक चौकशी सुद्धा केली जाते। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 2 महिलांमध्ये पोलीस स्टेशन समोरच मारहाणीची घटना घडली आहे। अवैध संबंधाच्या वादातून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे। उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बाईकला आग लागली। बाईक सुरू करताच ही आग लागली। सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये रील बनवण्याच्या नादामध्ये युवकानं हायवेवर जीवघेणा स्टंट केला। पोलिसांनी या स्टंटबाज तरुणाची बाईक जप्त केली आहे। राजधानी दिल्लीतल्या संगम विहार इथं एका घराला भीषण आग लागली। या आगीमध्ये होरपळून 4 जणांचा मृत्यू झालाय। 2 जण गंभीर जखमी आहेत। फ्लोरिडामध्ये 104 स्काय डायव्हर्सनी अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय। हवेमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स बनवून हा विक्रम बनवण्यात आलाय। व्हेनेझुएला विरुद्ध युद्धाची तयारी अमेरिकेकडून सुरू आहे। अमेरिकन सैन्यानं अँटी एअरक्राफ्ट गनचा जोरदार सराव सुरू केला। व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची अमेरिकेकडून तयारी सुरू आहे। ट्रम्प यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलाची एअर स्पेस बंद करण्यात आली आहे। ड्रग डीलर आणि मानवी तस्करांविरोधामध्ये कठोर कारवाई करण्यासाठी हे पाऊल अमेरिकेकडून उचलण्यात आलं। युक्रेनवर रशियानं मोठे हल्ले केल्याचा दावा केलाय। युक्रेनचे 136 ड्रोन पाडल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय। रशियाच्या सारातो तेल रिफायनरीवर युक्रेननं जोरदार हल्ला केला। युक्रेनच्या सेनेनं हा जबरदस्त स्फोट केल्याचा दावा केलाय। युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं मोठा दावा केलाय। पॉक्रोवस्कमध्ये 6585 इमारतींमधून युक्रेनच्या सैनिकांना पळवून लावलं। रशियाच्या 2 टँकरवर युक्रेननं SBUचा हल्ला केलेला आहे। हे टँकर रशियाच्या प्रमुख तेल टर्मिनलच्या दिशेने जात होते। रशियानं युक्रेनच्या कीव शहरावर केलेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता। तब्बल 5 लाख घरांमधली बत्ती गुल झाल्यानं सर्वत्र काळोख पसरल्याचं चित्र इथं दिसलं। मध्यरात्री रशियानं युक्रेनची राजधानी कीव शहरावर जोरदार हल्ला केला। 632 मिसाईल ड्रोननं राजधानी कीव शहरावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये 7 युक्रेनी सैनिकांचा मृत्यू झालाय। 37हून अधिक लोकांचाही मृत्यू झाला। एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतःच्याच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुका आल्या की इतर पक्षांकडे जागा लढवण्यासाठी भीक मागावी लागते, अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली। सोलापूरच्या पालकमंत्र्याचं आडनाव गोरे आहे, मात्र धंदे सगळे काळे आहेत, असं म्हणत महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय। अनगर महाजन आणि यांनी अनेक उमेदवार बिनविरोध केले। दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले। इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसले गेले, असं म्हणत महबूब शेख यांनी विरोधकांवर निशाणा साधला। भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे, अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे। भाजपाचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवर आहे। मी अनेक वर्ष भाजपात राहिलो आहे, मला भाजप माहीत आहे, असंही जानकर म्हणाले। समान नाव व आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढत आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता या दुबार नावांची पडताळणी करणार असून एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी आहे की नाही किंवा समान नावाच्या 2 किंवा जास्त व्यक्ती आहेत याचा शोध घेणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीमध्ये तब्बल 11 लाख नावं ही दुबार असल्याचं आढळून आलंय। पेणमधील युतीबाबत महेंद्र दळवींना उशिरा शहाणपण सुचलं, असा पलटवार अनिकेत तटकरे यांनी केलाय। तर आपण भाजपामध्येच जाणार नाही, आम्ही आहोत तिथेच सुखी आहोत, असं सुद्धा दळवींनी म्हटलं।
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लेणीमध्ये स्वतःच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुका आल्या की इतर पक्षांकडे जागा लढवण्यासाठी भीक मागावी लागते अशी खंत आठवलेंनी व्यक्त केली। सोलापूरच्या पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आहे, मात्र धंदे सगळे काळे आहेत असं म्हणत महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला। अनगर महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध केले, दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले, इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसते असं म्हणत महबूब शेख यांनी विरोधकांवर निशाणा साधला। भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम अशी झाली आहे, अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे। भाजपाचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवर आहे। आपण अनेक वर्ष भाजपमध्ये राहिलो असून आपल्याला भाजप माहिती असल्याचंही जानकर यांनी सांगितलं। समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढत आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता दुबार नावांची पडताळणी करणार आहे। एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी आहे की समान नावाच्या 2 किंवा जास्त व्यक्ती आहेत याचा शोध घेतला जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीत तब्बल 11 लाख नावं दुबार असल्याचं आढळून आलं। मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा विवाह सोहळा शनिवारी सासवड येथील माऊली गार्डन येथे पार पडला। या विवाह सोहळ्याला अनेक मराठी सिने कलाकार आणि सूरजचे चाहते उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील रघुनाथपुरवाडी येथे शेतकरी शेवंतराव कारभारी पटारेंनी कांद्याला बाजारभाव नसल्यानं हताश होऊन 2 एकर कांद्याच्या पिकावर रोटावेटर फिरवला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटामध्ये कंटेनर आणि आयसर टेम्पोचा इथं धडक होऊन भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले।